आज मी तुम्हाला थोडं अडेनियमबद्दल बोलते। जेव्हा मला या झाडाची काहीही माहिती नव्हती आणि मी झाडं लावायला सुरुवात केली होती, नर्सरीमध्ये गेले, हे झाड थोडं वेगळं दिसलं, फुलं वेगळी दिसली म्हणून हे झाड मी एक घेऊन आले। काही वर्ष कुंडीत ठेवलं, खूप मोठं झालं तर मी जमिनीत लावलं। आता याला जवळपास 3 वर्ष होत आली असेल आणि 2-3 वेळा याच्यावर बी येऊन गेलं। पहिल्यांदा बी आलं तर ते मी असंच लावून बघितलं जमिनीत, ते पण ग्रो नव्हतं झालेलं। काही बीमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा माझं लावणं चुकलं असेल। मग नंतर मी हे दुसरा रंग समजून हे झाड आणलं, पण हे त्याच रंगाचं झाड निघालं। मग तिसऱ्यांदा मी हे डबल पेटलचं आणलेलं एक छोटं, आणि ते बी जे तयार होते ना त्याच्यापासूनच मी मागच्या वर्षी 1 वर्ष झालं असं हे रोपे तयार केलेली आहे। बघा किती छान रोपे झाले एकाच झाडापासून। अडेनियमचं झाड असं घ्यायला गेलं की महाग मिळते आणि घरीच एवढे झाडं तयार केले मी। आता इथे बघा छोट्याशा पॉटमध्ये लावलेलं आहे आणि असे ब्रांचेस मी तोडले, तेव्हा थोडीशी हळद लावली होती आणि पावसाच्या दिवसात नाही केलं हे मी, थोडं पाऊस नसतानाच काम केलेलं होतं। इथं बघा नारळाच्या वाटीमध्ये छोटंसंच आहे, पण मी लावून बघितलं कसं चालते म्हणून। आणि इथे बघा आता खूप छान झालेलं होतं। आणि काही दिवस हे झाड आहे ना मी उन्हामध्ये ठेवले, पावसाच्या वाचवण्यासाठी थोडे बाजूने ठेवले होते। आणि मग मी उन्हामध्ये ठेवल्यानंतर थोडे पानं गळायला लागले, कारण एकदम ते उन्हामध्ये आले, जे जिथं हवा ऊन पाऊस वगैरे लागत नव्हतं अशा ठिकाणी होते आधी। मग पानं गळले, काही पानं गळल्यानंतर परत त्याची ग्रोथ सुरू झाली आणि थोडे उंच वाढत होते, म्हणून सर्व झाडं मी कट केले होते। आणि बघा अशी गोल कुंडी असली ना त्याच्यामध्ये खूप छान असं कॉडॅक्ट तयार होते आणि उंच जर असले ना असं सरळ झाड वाढते, असं मला अनुभव आलेला आहे थोडा। आणि इथं बघा खूप छान अशा आपल्या झाडांना फुलं आले आहे। पूर्ण जेवढे वरचे ब्रांचेस आहे ना त्याला खूप फुलं आलेली होती, काही फुलं गळली जुनी झाल्यावर। बघा प्रत्येक ठिकाणी असे फुलं आलेले आहे आणि बाकीच्या याला पण येईल असं वाटते मला, कारण त्याची पण ग्रोथ खूप छान झालेली आहे। बघा आता ज्या गोष्टीचा आपल्याला हळूहळू अनुभव येते ना, मी काय करते याला लिक्विड खत वगैरे सर्व देते, पण खूप कमी प्रमाणात देते, खूप जास्त देत नाही असं। आणि बाकी झाडांना खत देते ते त्यांना देते। बघा आता किती छान हिरवेगार हे तयार होते आपले झाडं, पानं पण भरपूर आले, फुलं पण खूप छान येत आहे। आनंद याचा आहे की हे घरच्या बीपासून तयार झालेले आहे। आणि पहिले मी जे झाडं आणले होते ते थोडे महागच मला मिळालेले होते। आणि ही गोष्ट आपण करायला शिकलो ना, बागकामाचा आवड आणि छंद वाढत जाते। आता बघा किती छान हिरवे कंच असे पानं, चमक आलेली आहे पाण्याला एका प्रकारची। आता परत मी बाहेर ठेवले यांना काही दिवसांनी आणि फुलं पण येत आहे। मग मला खूप आनंद होता, मी म्हटलं चला थोडीशी माहिती देते। याच्यामध्ये आहे ना एकदम जास्त पाणी नाही देत मी, गरजेनुसार पाणी देते, हीच काळजी घेते, बाकी तर काही विशेष नसते। हे झाडाला कोणीही लावू शकते जर आपल्याला एक वेळाची माहिती मिळाली। बघा किती छान झालेले झाडं, पहिले पाणी गळले, नवीन पानं पण सुद्धा आलेले आहे, खूप छान वाटते। आणि जिथं जागा हे तर वेगळ्या पद्धतीने एक तयार झालेलं आहे। जे छोट्या कुंड्या होत्या ना तिथेच मी हे लावून घेतलेले आहे। नवीन कुंड्या वगैरे तर काही आणल्या नाही, ज्या होते त्याच्यामध्येच लावलेले आहे, छोटे पॉटमध्ये सुद्धा लावलेले आहे। बघूया आता काही दिवस कसे चालतात, नंतर बघूया कशात लावायचं काय। आता बरेच दिवस तरी मी याच्यात राहू देते। आणि घरच्या बीपासून हे झाडं तयार झाले याचा आनंद खरंच खूप वेगळा असतो। बघा किती छोटे कुंड्या आहेत, ते खूप छोट्या आहे। आणि जशी आपले बागकामाची झाडं वाढतात ना तसं लावायचा पण थोडा प्रॉब्लेम होते, कारण झाडं लावायची इच्छा तर खूप असते, पण जागेचं आपण काही ना काही असं करतच असतो। आणि अशा पद्धतीने खूप छान अडेनियम आता तरी सुद्धा चालू आहे। आणि अशी थोडी माहिती होत जाते प्रत्येक झाडाविषयी। बागकाम करायला लागलं ना हळूहळू या सर्व गोष्टी आपण शिकतो, आणि जेव्हा अनुभवातून शिकतो ना ते खूप चांगलं आपल्यासाठी असते। आणि अशा पद्धतीने बागकाम सुरू असते। छोटासा व्हिडिओ आवडला तर माझं सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कमेंट करायला विसरू नका।